चंद्रपुर कांग्रेस में मनपा चुनाव नतीजों के बाद सियासी तापमान लगातार बढ़ता जा रहा है। सांसद प्रतिभा धानोरकर और कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार के बीच जुबानी जंग अब खुलकर सामने आ चुकी है। सांसद धानोरकर के आरोपों का जवाब देते हुए वडेट्टीवार ने कड़े शब्दों में कहा कि सिर्फ सांसद बन जाने से कोई पार्टी का मालिक नहीं हो जाता। कांग्रेस की असली ताकत उसके कार्यकर्ता है, न कि कोई एक नेता। वडेट्टीवार ने अपने लंबे राजनीतिक अनुभव का हवाला देते हुए कहा कि वे पिछले 25 वर्षों से चंद्रपुर जिले की राजनीति को संभाल रहे हैं और स्वर्गीय बालू धानोरकर को भी उन्होंने ही कांग्रेस में लाया था। उन्होंने कहा कि प्रतिभा धानोरकर को पार्टी में आए अभी केवल 6 साल हुए हैं। ऐसे में विचारधारा के मतभेद के नाम पर पुराने और निष्ठावान कार्यकर्ताओं की टिकट काटना या उन्हें हाशिए पर डालना गलत है। राजनीति में सब्र और सामंजस्य के साथ काम करना जरूरी है। कॉर्पोरेटरों को लेकर चल रहे आरोपों पर वडेट्टीवार ने सफाई देते हुए कहा कि उन्होंने किसी को बुलाया नहीं, बल्कि कॉर्पोरेटर खुद उनके पास आए थे। उन्होंने उल्टा आरोप लगाया कि कुछ कॉर्पोरेटर ने उन्हें बताया कि सांसद ने उन्हें जबरन गाड़ी में बिठाकर अपने घर ले जाया गया। वडेट्टीवार ने दावा किया कि अगर पार्टी हाईकमान हर कॉर्पोरेटर से 1-to-1 बातचीत करे तो पूरी सच्चाई सामने आ जाएगी। काल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेलं वक्तव्य थेट तुम्ही ढवळाढवळ करण्याचा आरोप त्यांनी केलेला आहे चंद्रपूरमध्ये। मी नेते आहेत असं आहे, गेली 25 वर्ष मी तो जिल्हा सांभाळतोय। प्रतिभा धानोरकर 6 वर्षापूर्वी पक्षात आले आहेत। तिथे असलेले जुने जाणते कार्यकर्ते, ज्यांनी पक्ष सांभाळले गेले अनेक वर्ष, ज्यांच्या भरोश्यावर पक्ष वाढतो आहे आणि शिल्लक आहे, अशा लोकांना बाजूला सारून पक्ष पुढे जाईल का, हा खरा प्रश्न आहे। आणि या सगळ्यांसाठी गेली 20 वर्ष पक्षाची स्थिती कमकुवत असताना भक्कमपणे पक्षाला मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे। हे महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील सर्व जनतेला ठाऊक आहे। अलीकडे झालेल्या नगर परिषदेमध्ये मी जीव ओतून काम केलं। नगण्य असा सहभाग खासदारांचा त्या ठिकाणी होता। हे तिथल्या आमदार खासदारांना माहित आहे, आपल्या जनतेला माहित आहे। त्यामुळे त्यानंतर जे काही नगराध्यक्ष झाले, उपनगराध्यक्ष झाले, हे सर्व त्यावेळेस आलं तर आम्ही विचार विनिमय करून मी जरी मेहनत केली असली तरी हे केलं। याही निवडणुकीमध्ये जवळपास 55-60 जागेपर्यंत आमच्या दोघांच्या सह्यांनंतरच एबी फॉर्म वितरित झाला। त्यांनी सही केली, माझी सही झाली आणि प्रदेशाध्यक्षांचा आदेश होता की जिल्ह्यातील दोनही नेत्यांच्या संमतीनेच उमेदवारीचं वाटप झालं पाहिजे। आणि जवळपास 60 जागेवर दोघांनी सही करून आम्ही उमेदवार ठरवले। 6 जागेमध्ये ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस वसंतराव पुरकेजी त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी फार तांडव करून माझ्या जवळच्या जे शिवानी ताई बरोबर लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेले, त्यांच्या तिकिटासाठी त्यांनी प्रचंड आग्रह धरला त्यांचे तिकीट कापायसाठी आणि ते सक्सेस झालं। मी फार उगीच भांडण पक्षातला काहीतरी वाढवू नये म्हणून मी शांत राहिलो आणि त्यातील 2 लोक निवडून आले आणि त्यामुळेही प्रचंड नुकसान पक्षाचं त्या ठिकाणी झालं। आणि मला वाटतं की या मला वाटतं कुठलंही भांडण नाही, त्यांचा गैरसमज आहे। मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही, स्वतः होऊन ते नगरसेवक तिथे आले। आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला खासदार झाले म्हणजे काय जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत। तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे। आम्ही गेली 25 वर्ष जिल्हा सांभाळतोय आणि अशा वेळेस थोडा संयम ठेवून काम करावं लागतं। प्रत्येक कार्यकर्त्याला पटत नसेल तरी तो माझा विरोध केला उमेदवारीला म्हणून त्याचं तिकीट कापणं आणि त्याला बाजूला सारणं, हा सुद्धा जुन्या कार्यकर्त्यांना वैचारिक मतभेद असू शकतात। पक्षाच्या दृष्टीनं विचार करणं अत्यंत महत्वाचं असतं, परंतु तो विचार मला दिसत नाही। तर जुना इतिहास जर मी काढायला गेलो तर मीच आणलंय त्यांना, बाळू धानोरकरजींना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवात मीच केली आणि प्रवेश झाला। आता प्रतिभांना येऊन सुद्धा 6 वर्षच झालेत, पण
अख्खा जिल्हाच माझा आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही. कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही. सगळ्यांना मिळून मिसळून काम करावं लागतं, तेव्हाच रिझल्ट येतो. दोन शब्द बाजूला आपण तिखर बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असं मला वाटतं. काल ज्याने जे काही स्टेटमेंट केलं असेल त्यामध्ये त्यांच्या गैरसमजातून झालेलं ते स्टेटमेंट असावं. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.